वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिनी ब्रेड समोस्याची रेसिपी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आता आपण 2 पळी तेल ॲड करून घ्यायचं आहे। तेल ॲड करून झाल्यानंतर तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता आपण ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही मोहरीसुद्धा ॲड करून घेऊ शकता तुम्हाला जर हवी असेल तर। त्यानंतर इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे। हिरव्या मिरच्या इथे मी 5 घेतल्या होत्या आणि त्याची पेस्ट आपण इथे बनवलेली आहे आणि ती आपण तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। जेव्हा मसाला थोडा तेल सोडायला चालू करेल तोपर्यंत आपण त्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला चांगल्यापणे मिक्स करून घ्यायचं आहे। असा छान असा येल्लोइश कलर त्याला येतो आपल्या भाजीला। त्यानंतर मी आधीच पोटॅटोला बॉईल करून ठेवलं होतं आणि 5 बटाटे मी बॉईल केले होते। त्यानंतर मी त्याला स्मॅशसुद्धा करून ठेवलेलं। तुम्ही स्मॅश करू शकता किंवा त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आपण जर त्याचे स्लायसेस मोठे ठेवले बटाट्यांचे तर टेस्ट अजून छान येते। तर तुम्हाला जसं आवडतं तसे तुम्ही बटाट्याची भाजी ठेवू शकता। त्यानंतर आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपली जी पेस्ट आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण वरून त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे चवीनुसार मीठ। मीठ इथे तुम्हाला लागेल तसं ॲड करा, पण शक्यतो जेव्हा आपण बटाट्याची कोणतीही भाजी बनवतो तेव्हा मीठ थोडं जास्तच टाका, कारण की बटाट्याला जास्त टेस्ट येत नाही जर मीठ कमी असेल तर। आता मीठ टाकूनसुद्धा आपण मिक्स करून घेतलेलं आहे प्रॉपरली, जेणेकरून आपलं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि आपली भाजीसुद्धा आता रेडी झालेली आहे। ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आपली भाजी। तर आता इथे मी गॅस बंद करून घेत आहे कारण आपली भाजी बनवून झालेली आहे। त्यानंतर आपण इथे ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे। ब्रेडची साईडचे सगळे स्लाइसेस आपण कट करून घेतलेले आहेत आणि इथे आपण त्याला दोन्ही साईडून लाटून घ्यायचं आहे। लाटून झाल्यानंतर आपण त्याला ग्लासने किंवा तुम्हाला जो शेप हवा आहे तो त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आपण इथे समोसे बनवणार आहोत तर आपण त्यासाठी इथे त्याला सर्कलमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि सर्कल कट करून झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे आपला सर्कल होतो। त्यानंतर आपण सर्कलला 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी जशी कट करून घेते तसंच तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, आपल्या बोटांना थोडंफार पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपण सगळ्या साईडून त्याला पाणी लावून घ्यायचं ब्रेडला सगळ्या साईडून पाणी लावून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे समोशाच्या शेपमध्ये। त्यानंतर आपण थोडीशीच भाजी ॲड करायची आहे। तर इथे चमच्याचा वापर न करता तुम्ही हातानेच भाजी टाका, ते जास्त इझी पडेल। आता इथे मी थोडीशी भाजी ॲड केलेली आहे आणि राहिलेली साईडचे जे आता खालच्या साईडला आपण सगळ्या साईडून पाणी लावून घ्यायचं आहे। जसं आपण समोसा बनवताना लावलेली तसंच इथे पण आपण सगळ्या साईडून पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही आणि आपले समोसे एकदम प्रॉपरली समोसे एकदम असे फ्राय होतील। तर तुम्ही बघू शकता की कसा झालेला आहे हा मिनी समोसा। तसेच आपण राहिलेले बाकीचे सगळे स्लायसेस आहेत त्यांना सेम प्रकारात कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये त्याला आपण डीप करायचं आहे आणि इथे आपण साईडला ब्रेड क्रम्स ठेवलेले आहेत, जे आपण ब्रेडचे स्लाइड्स आपण घेतले नव्हते त्याचेच आपण ब्रेड क्रम्स बनवलेले आहेत आणि पाण्यामध्ये डीप करून झाल्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। हे खूप लवकर फ्राय होत नाहीत कारण की आपण पाणीमध्ये त्याला डीप केलेलं असतं, त्यामुळे त्याला थोडं फ्राय होऊन द्यायचं।
रेसिपी मी माझ्या चॅनलवरती क्रिस्पी ट्विस्टीजची टाकलेली, जर तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा. या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझं इंस्टाग्राम आय डीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता आपल्याला जे ब्रेडचे समोसे आहेत ते गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये डीप केल्यामुळे त्याला फ्राय व्हायला थोडा टाईम लागणार आहे. त्यासाठी थोडा वेळ आपण त्याला जास्त टाईम लागेल फ्राय करायला. आणि गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले मिनी समोसे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. And thank you so much for watching my channel.